कोकण रेल्वे मार्गावरती रेल्वेच्या दिशेनं धावत जात अपघात रोखणाऱ्या सचिन पाडावे या कोकण रेल्वेच्या ट्रॅकमनवर कोकणातल्या विविध संस्था आणि राजकीय पक्षांकडून अभिनंदनाचा वर्षाव झालाय। सचिनच्या कौतुकानंतर अखेर कोकण रेल्वेला देखील त्याचं कौतुक करण्याची सुबुद्धी सुचली आहे। कोकण रेल्वे मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी धोकादायक असून त्यानंतर आता कोकण रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी वेगानं कामं सुरू झाली आहेत। दुरुस्तीचं काम एकीकडे सुरू असतानाच कोकण रेल्वे मार्गासाठी आलेला एक डिफेक्टिव्ह लॉट कोकण रेल्वेच्या उभारणीच्या वेळेत मुख्य मार्गासाठी वापरला गेल्याची माहिती समोर आली आहे। हा लॉट लूप लाईनसाठी वापरणं अपेक्षित होतं। सध्या होत असलेले अपघात हा त्याचाच परिणाम असल्याचं बोललं जात आहे। हे जे रेल्वे रूळ आहेत, ज्या वेळेला हे टाकले गेले, जे ट्रॅक टाकले गेले, त्यावेळेला हे खऱ्या अर्थानं जे पार्किंग ज्या ठिकाणी रेल्वे केली जाते त्या ठिकाणी खरे टाकायचे होते, परंतु हे मुख्य ट्रॅकवरती टाकले गेले आणि म्हणून तरच हे जे अपघात घडले ते हे जे निकामी किंवा निकृष्ट दर्जाचे रेल्वे रूळ आहेत ते कारणीभूत आहेत। कोकण रेल्वेचा मार्ग सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं मार्गावर प्रयत्न सुरू असतानाच रत्नागिरी संगमेश्वर दरम्यान 2 बोगद्यांमध्ये रूळ तुटला असल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर तत्काळ मार्गावर धाव घेत भरधाव वेगानं येणारी कोकण कन्या एक्सप्रेस ट्रॅकमन सचिन पाडावेनं रोखली। त्याच्या या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक झालं। सर्व स्तरातून कौतुक झाल्यानंतर आता कोकण रेल्वेनंही सचिनला सन्मानित करण्याचा निर्णय घेतलाय। अशा पद्धतीचे जे कार्य आपले कर्मचारी करतात त्यांचा म्हणजे सार्थ कौतुक आपण नेहमीच करत आलेलो आहे आणि कोकण रेल्वेच्या नियमाप्रमाणे जे काही आवश्यक आहे ते कौतुक त्याचं केलं जाईल। प्रशस्तीपत्र आणि काही रोख रकमेच्या द्वारे आपण त्याचा सन्मान करतो। तो आपण ऑलरेडी अप्रूव्हल त्याचं दिलेलं आहे आपण त्याचं आणि लवकरच ते आपण त्याला देऊ। कोकण रेल्वेनं आता मान्सून पेट्रोलिंग प्रमाणे या मार्गावर विंटर पेट्रोलिंगचा निर्णय अंमलात आणलाय। या पार्श्वभूमीवर ट्रॅकवर आता 24 तास गस्त घातली जाते। त्यामुळे आता यापुढे तरी कोकण रेल्वे प्रशासन सुरक्षेबाबत सतर्क असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।